इकडे कार्यक्रमाला येत होतो येता येता काय झालं अचानक एक मोठी दुर्घटना घडली हा दुर्घटना अरे लय महाभयंकर दुर्घटना घडली बरं अरे मित्र एक माणूस खड्यात पडला एक माणूस खड्यात पडला मग पुढे काय झालं आजूबाजूचे माणसं त्याला फिदी हसायला मंडळी हसायला लागले माता भगिनी हसायले लहान चिले हसायले तरुण हसायला लागले तुमचा मित्र हसला नाही काय मित्र आहे राव यो पट्टी हसला नाही समजदार मित्र आपला विचारा करून हसला नाही कारण खड्यात मीच पडलो होतो हे असली टिंगल केली मित्र आपल्याला आज कार्यक्रमाला जायचंय बरोबर आहे आपण त्याच्यासाठी कशात तरी जावं लागेल ना आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं माहितीये का काय प्रथम नागपूरची गाडी गेली का हो गेली आताच मुंबईची ती पण गेली पुण्याची ती पण गेली अमरावती अरे ती पण गेली अरे मुंबईची मित्रा मुंबई इकडं पुणे तिकडे अमरावती इकडं सगळ्या गाड्या तिकडं तुला जायचंय कुठं आम्हाला रस्त्याची पलीकडे काय बोलते यार काय टिंगल करायला लागला मित्रा अरे एवढ्या मोठा कार्यक्रमाला जायचंय कोणत्या कार्यक्रमाला जायचं रवी सर रोटरी क्लबच्या कार्यक्रमाला जायचं अच्छा हे आपले धोंड्या पांड्या असले नाव आहे बरोबर आहे आपण बदलले पाहिजे बरोबर आहे आपलं कसं जरा इम्प्रेशन पडलं बरोबर आहे प्रेशर पडलं पाहिजे अरे प्रेशर नाही मित्रा इम्प्रेशन पडलं पाहिजे अच्छा ही माझी इंग्लिश जरा कच्ची नितीनजींनी बोलवले बरोबर आहे आदरणीय शिंदे मॅडमनी बोलवले इतिहासाचा प्राध्यापक हां बरोबर आहे कार्यक्रम कसा झणझणीत झाला पाहिजे जबरदस्त झालं पाहिजे खणखणीत झालं पाहिजे पडलं पाहिजे बरोबर आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम आपले नाव बदलले पाहिजे नाव बदलले पाहिजे त्यामुळे आपण काय करायचं माहितीये का यांना बनवू आपण आपले पोलीस पाटील अच्छा म्हणजे पट बदलायचं हां पण बदलायचं बरोबर हे पोलीस पाटील तुम्ही जरा पोलीस पाटलाच्या ॲटिट्यूड मध्ये आता हे पोलीस पाटील यांना बनवू आपण सरपंच युवा सरपंच बरोबर आहे तुम्ही हा आपले चेअरमन हा चेअरमन म्हणलं ना चेअर अरे चेअर नाही म्हणायचं रे चेअरमन म्हणलं ना चेअर अरे बाबा अध्यक्ष सोसायटीचा अध्यक्ष अच्छा असं म्हणा ना पण सोसायटीचा अध्यक्ष म्हणजे चेअरमन मी चेअरमन आता तुम्हाला सगळ्याला बॅलन्स करायचं म्हटल्यावर आपलं मी होतो आपला साधा शिपाई होतो तू पाहिजे ना बॅलन्स करायला सगळ्याला बरोबर आहे आता आपल्याला रोटरी क्लबच्या कार्यक्रमाला जायचंय बरोबर आहे प्रेशर पडलं पाहिजे बरोबर आहे म्हणून तुम्ही तिथं ठिकाणी काय म्हणायचं मला माहितीये का काय म्हणायचं ओय शिरपा काय म्हणता तुम्ही ओय शिरपा तेव्हा मी काय करणार माहितीये का काय जी मालक ओय शिरपा जी मालक ओय शिरपा हा बरोबर आपलं तिथं इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणजे तुम्ही शिरपा मालक मी जी मालक म्हणलं की कसं इम्प्रेशन पडतं बरोबर आहे कार्यक्रमाला निघायचं चला अरे थांबा मित्रांनो मला थोडं विसरायला होतंय बघ मित्रा काय झालं आता म्हणजे शिवाजी महाराजांचं चौक आलं ना आता छत्रपती महाराजांच्या चौकात हा विसरलो होतो मित्रा चला मित्रांनो काय झालं अरे न्याय मंदिर आहे
शौचालय होतं ते. आता थांबा. मी विसरलो मित्रा. काय झालं? तुम्ही तिघ जण पदाधिकारी, हा मी शिरपा. हो हा आठवलं. हा. म्हणजे तुम्ही मला म्हणणार ओय शिरपा. आम्ही म्हणणार जी महाराज. हा, तेव्हा मी काय करायचं? अय शिरपा हा, मी म्हणणार ओय शिरपा. जी महाराज. हा, ओय शिरपा. जी महाराज. ओय शिरपा. जी महाराज. चला, मित्रांनो, म्हणजे मी शिपाई आहे. आम्ही म्हणणार अय शिरपा. हा, तेव्हा मी जी मला म्हणायचं ना, नाही. कसं म्हणायचं मला एकदा सांगा बरं. ओय शिरपा. जी महाराज. ओय शिरपा. जी महाराज. ओय शिरपा. जी महाराज. चला, सोबत चला. मित्रांनो, आता आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. आता नीलकमल हॉटेल दिसतंय आणि रोटरी क्लबचे इतके हसतमुख असे फुललेले चेहरे दिसतात. सितारे सितारे. हे जर एनर्जीने भरलेले सितारे सगळे. हो. तर आता आपण इथं आलो, इथं कसं इम्प्रेशन पडलं पाहिजे. बरोबर आहे मित्रा. तुम्ही तिघं मला म्हणणार हा. ओय शिरपा. अय शिरपा. तेव्हा मी काय करायचं मित्रांनो? जी महाराज. मित्रांनो, हा. आता मला वाटतं इम्प्रेशन पडेल आपलं. हा. आणि मी शिपाईचंच आपलं काय ते पात्र करतो. हो. पदाधिकारी आहे का नाही? हा. तेव्हा तुम्ही ह्यांच्या समोर बनवायचं ओय शिरपा. हा. तेव्हा मी काय करायचं? जी महाराज. हा, काय करायचं? जी महाराज. काय करायचं? जी महाराज. अरे नाही, चला. पुढे चला. काय टिंगल लावलीस मित्रा तू? हा? टिंगल केली मित्रा. टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाहिजे नसत. काय? चहा मित्र आता संध्याकाळचं काय पितो? हा, बरोबर आहे. हा, मानकरी माणूस आहेत आपण. हा, बरोबर आहे मित्रा. बरोबर आहे मित्रा. हो. आता हे कार्यक्रम बघणं आपल्या गरजेचं आहे. बरोबर आहे. बरोबर का नाही? हो. चला मग रोटरीचा कार्यक्रम. हा कार्यक्रम बघू हा. आणि पुढच्या गावात जाऊ. हा. आपण परत रोटरी क्लबकडे अजून यायचंय ना आपल्याला. यायचं. अजून कार्यक्रम करायचा. चला, चला.